धन्यवाद. यानंतर कोल्ड्रिंक्स मी पुंडलिकजी दलवी साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक्स देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. काले टीमचे योगेश कुठे असेल त्यांनी या हॅट्रिकचं टी शर्ट आपण घेऊन जायचं आहे. तसेच त्यानंतर कातोडजी हलके साहेबांना विनंती करेल की आपण केक पेस्ट्री द्या. ती बक्षीस आपण मुकादम साहेब टेबलावरच ठेवा. वैभव हलके आणि स्वप्नील हलके यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. निश्चितच श्री स्वामी समर्थ इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. यानंतर वारगडे दादा देवीदेवजी वारगडे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते अजून गिफ्ट बॉक्स द्या. नक्कीच दादांना विनंती आहे की हे गिफ्ट बॉक्स द्या आणि सन्मानित करा. एक विजय तरणे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर आहे. निश्चितच. यानंतर रवींद्रजी भोईर साहेबांना विनंती करेल अजून एक गिफ्ट हॅम्पर जे आहे ते आपण प्रदान करायचं आहे. अमोल दळवी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे हा गिफ्ट. धन्यवाद. यानंतर दीपकजी भोईर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण अजून एक गिफ्ट बॉक्स द्या. मॅन ऑफ द मॅचचा एक मोठा जयवंत कोलेकर साहेबांच्या मध्ये देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर. यानंतर कल्पेची शेळके आपल्यास विनंती आपण बॅग द्यायची आहे. यश गायकर आणि खास करून एव्हरेस्ट सुपरकूल पत्र्यांच्या माध्यमातून ही बॅग आणि शेवटी मेडल भगवानजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून अमर भगवान भोईर सिव्हिल इंजिनियर कासने यांच्या माध्यमातून हे मेडल देऊन सन्मानित करण्यात येते. जोरदार टाळ्या होते. खूप चांगलं खेळ यांच्या माध्यमातून चेरोबा कोल संघाचे विस्फोटक गोलंदाज मुकादम साहेब आणि हॅट्रिक साठी काल्हेर संघाचे योगेश आपल्यास विनंती आहे आपण या काल्हेर संघाचे योगेश आणि हॅट्रिकची टी शर्ट आपण घ्यायची आहे. नानाशेठ गोंदली यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही टी शर्ट जर्सी आपण घेण्यासाठी व्यासपीठावर या. धन्यवाद. तसेच काल्हेर संघाचे सन्माननीय दयानंदजी भंडारी साहेब एक सिनियर खेळाडू तसेच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि क्रिकेटवर ज्यांचं अतोनात प्रेम आहे तसंच काल्हेर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दयानंद भंडारी साहेबांना आपण विशेष सिनियर खेळाडूंचा सन्मान आहे. ते सन्माननीय आमचे कैलाशवासी सुरेश भाऊ भोईर यांच्या स्मरणार्थ अमर क्रीडा मंडळाकडनं आपलं सहर्ष स्वागत करणार आहोत. प्रत्येक संघातील 50 वर्षाहून अधिक वयाचे खेळाडूंचा आम्ही या व्यासपीठावर सन्मान करत आहोत. यामध्ये दयानंद दादा भंडारी यांचं स्वागत अमर क्रीडा मंडळ करीत आहे. तर आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावर आणि कृपया आपला सन्मान आपण स्वीकारावा. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. काही सन्मान देखील आहेत. सचिन दादा आपण या कॉम्बॉक्स मध्ये पुढची धुरा आपण समलाची आहे. धन्यवाद. आता आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दीपकजी भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॅट्समन फिल्डर अशा 2 ट्रॉफीज आम्हाला मिळालेल्या आहेत. तर विनंती असेल की आपण पुढे या. मी योगीजी दलवी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण दीपकजी भोईर यांना सन्मानित करा. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन. योगीजी आलेले आहेत. दयादादा आलेले आहेत. मायची शाल योगेशजी दळवी यांचे शुभ हस्ते दीपकजी भोईर यांना देऊन महाराष्ट्र महावस्त्र शाल सन्मानचिन्ह आणि ट्रॉफी देऊन त्यांना सत्कार करण्यात येते. यानंतर योगेशजी आलेले. दयादादा आलेले. दयादादा या. योगेशजी आपण या. शेतकऱ्यांची हॅट्रिक मी विनंती करेल वारगडी दादांना की आपल्या शुभ हस्ते नानाशेठ गोंडली यांनी पुरस्कृत केलेली ही टी शर्ट ही जर्सी देऊन योगेशला सन्मानित करायचं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये 54 संघ आहेत. यामध्ये कुठल्याही स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी नानाशेठ गोंदली यांच्याकडनं पारितोषिक दिलं जातं ती म्हणजे बेस्ट जर्सी. तसेच आपण सत्कार करणार आहोत रवींद्रजी भोईर उद्योजक कासने. मी विनंती करेल तुषार टोले यांना आपण यापुढे आणि रवी अप्पांना सन्मानित करायचं आहे. तुषारजी या. यानंतर
दयादादांना आपण सन्मानित करणार आहोत. दयानंद भंडारी म्हटलं तर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचं क्रिकेटवर विशेष प्रेम आहे आणि या स्पर्धेची एक विशेष संकल्पना आहे. सिनियर खेळाडूंचा विशेष मान सन्मान या व्यासपीठावर केलं जाईल. त्यासाठी दयादादा अर्थातच काल्हेर ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा आहेत आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि काल्हेरचं एक मोठं नाव. मी रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते दयादादांना मायेची खेळ सुरू करा. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि विशेष सन्मान ट्रॉफी देऊन दयादादांना सन्मानित करायचं आहे. हे व्यक्तिमत्व म्हणजे मित्रांनो क्रिकेटसाठी आयुष्य वेचलंय, क्रिकेटसाठी सर्व काही आणि क्रिकेटसाठी कोणत्याही ठिकाणी जायची तयारी, ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असते त्या त्या ठिकाणी दयादादांची उपस्थिती असते आणि हे सन्मान आपण पाहू शकता. विशेष सिनियर खेळाडू सन्मान दयादादांचा रामदासजी शेळके साहेब यांच्या माध्यमातून. धन्यवाद दयादादा, आपण या स्पर्धेला आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. सामना सुरू ठेवायचा तत्पूर्वी आपण एका बाजूने सत्कार करणार आहोत. महेशजी भोई यांना सन्मानित करतील. मी विनंती करेल गौरवजी गोंदली आपल्या शुभ हस्ते आपण महेशजी भोईंना सन्मानित करा. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवजी गोंदली सन्मानित करत आहेत. मायेची शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर मी विनंती करेल सन्माननीय म्हणजे कासनेगावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय काथोडजी अलके साहेब यांना सन्मानित करण्यासाठी अनिकेत भोईर आपल्यास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय काथोडजी अलके साहेबांना सन्मानित करायचं आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. सत्कार पाहता आपण सन्माननीय काथोडजी अलके साहेब यांच्या माध्यमातून अनेक मदत होत असते. तसेच आदरणीय अमोलजी दळवी यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल कल्पेजी शेळके यांना आपल्या शुभ हस्ते अमोलजी दळवी यांना सन्मानित करायचं आहे. या अमोलजी. सन्माननीय प्रेमनाथ माळी साहेबांचं शुभ आगमन झालंय. यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्मान पाहू शकता आदरणीय अमोलजी दळवी, कल्पेजी शेळके यांचे शुभ हस्ते. यानंतर दिलीपजी वारगडे साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन अमरजी भोईर. चला आपण सन्मान करायचा आहे दिलीपजी वारगडे साहेबांचं. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित करायचं आहे. आणि आपण पाहू शकता दिलीपजी वारगडे साहेबांना सन्मानित करण्यात येते. यानंतर सन्माननीय प्रेमनाथ माळी साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम 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 दादा, आपलं सरचे स्वागत स्वागत स्वागत. आदरणीय प्रेमनाथ माळी म्हटलं तर कासनेकरांवर ज्यांचं विशेष प्रेम आहे. मानकोलीच्या मैदानावर ज्या ज्या वेळेस स्पर्धा असते त्या त्या वेळेस कासने संघाला खऱ्या अर्थानं संधी देणारं हे व्यक्तिमत्व. धन्यवाद प्रेमनाथ दादा माळी, आपलं सरचे स्वागत. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 6. सामन्याच्या आतमध्ये आपण पाहू शकता चेरोबा कोण संघ फलंदाजी करताना टॉस हरल्यानंतर गोलंदाजी मार्कवर प्रमोद भोईर. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा 2 धावा, त्यानंतर गडी बाद झालाय. 5व्या चेंडूवर सुद्धा
2 धावा. इथे मात्र हा चेंडू काय खेळले, 2 क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या शरीराने चेंडू अडवलाय, 2 धावा रोखू शकत नाही. आणि ते तिसरी धावेचा प्रयत्न होईल का, आणि 3 धावा सुद्धा सहज पूर्ण करते. 4थ्या धावेचा प्रयत्न करताना फलंदाज बाद होतोय. 3 धावा पळून पूर्ण केल्यात. शेवटच्या चेंडूवर षटक समाप्त झालंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर चेरोवा कोण संघाची धावसंख्या झाली ती 9. या स्पर्धेला ईगल ग्रुप कडनं विशेष सहकार्य करण्यात आलंय. जय मातादी ग्रुप शहापूर तसेच कासने चाविंदा 40+ क्रिकेट संघटनेतर्फे विशेष सहाय्य आम्हाला प्राप्त झाले, त्यावेळी धन्यवाद व्यक्त करतो. सन्मान चिन्ह योगेशजी ठाकरे आणि सन्माननीय प्रमोदजी ठाकरे यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. शिस्तबद्ध संघ पारितोषिक जे आहे ते सुधीरजी कृष्णा दळवी साहेब यांच्या माध्यमातून, कृष्णकांतजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. तसेच मॅन ऑफ दी सिरीज उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज दिनेश शेठ गोंदली, श्री सन्माननीय संतोषजी हलके, विजयजी वसंत भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. तसेच प्लेअर ऑफ द डे रोज एक चांगल्या खेळाडूचा सन्मान होईल, ते नाव आहे शरद जालके आणि राहुल जालके, ही बंधूंची जोडी यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक चषक श्री काशीनाथ जिपा गगे साहेब तसेच दीपकजी नामदेव भोईर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे, धन्यवाद व्यक्त करतो. मॅन ऑफ द सिरीज जे पारितोषिक आहे ते लाभलंय अमोलजी दळवी यांच्या माध्यमातून स्वर्गीय महादेव दळवी भाऊसाहेब दळवी यांच्या स्मरणार्थ. वरिष्ठ खेळाडू सन्मान स्वर्गीयजी दाऊ भोईर यांच्या स्मरणार्थ अमर स्पोर्ट कासने यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे, धन्यवाद व्यक्त करतो. इथे मात्र फुल टॉस क्षेत्ररक्षक झेपावलेत मंगेश, झेल ड्रॉप. एक धाव जर पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, प्रयत्न झालाय मैदानाच्या आतमध्ये, सक्सेसफुल 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज दिनेश भोईर. धावसंख्या 2 पुढे सरसवली, धावसंख्या झाली 11. सामनावीर पुरस्कार रामदासजी शेळके साहेब यांच्याकडनं एक ट्रॉफी, किरणजी शेलार यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर, सुभाषजी भोईर साहेब यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर, जयवंतजी कोळेकर साहेब यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर, विजयजी तरणे साहेब यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर, श्री स्वामी समर्थ इंटरप्राइजेस कडनं मेडल. यानंतर श्री अमरजी भोईर साहेब यांच्याकडनं मेडल आणि श्री स्वामी समर्थ इंटरप्राइजेस यांच्याकडनं स्वीट बॉक्स, तसेच एव्हरेस्ट सुपरकूल पत्रे यांच्या माध्यमातून एक बॅग, यश गायकर यांच्या माध्यमातून ही बॅग देण्यात येत आहे. धन्यवाद सर्वांचं. या स्पर्धेला चेंडू बॉलचं जे साह्य आलंय ते आशिषजी भोईर, बालरामजी दळवी, रामचंद्रजी भोईर, सुधीरजी शेलार या सर्वांकडनं लाभलेलं आहे. मैदान साह्य हे सुसज्ज असं मैदान आपण पाहतात. हे मैदान खऱ्या अर्थानं अमोलजी दळवी यांनी भूषणजी दळवी यांच्या माध्यमातून तसेच आमच्या मातोश्री वंदना महादेव दळवी यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले धन्यवाद व्यक्त करतो. तसेच या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण भगवानजी भोईर, माता भगवती इंटरप्राइजेस कासने, तर नानाशेठ गोंदली माजी उपसरपंच कासने यांच्या माध्यमातून लाभलेला आहे, त्याचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमचा आवाज आणि म्युझिक जे आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्यासाठी सहाय्य केले डीजे सहाय्य मिलिंदजी भोईर साहेब, भाऊसाहेब आणि नितीन शेठ हालके यांच्या माध्यमातून झालेले सर्वांचा मी ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. अमर क्रीडा मंडळ म्हटलं तर मित्रांनो 1985 साली या मंडळाची स्थापना स्वर्गीय पांडुरंगजी गोंदली यांच्या माध्यमातून या मंडळाची स्थापना झाली. आणि हे मंडळ म्हटलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असणार हे मंडळ. अनेक उपक्रम कसते गावासाठी अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होत असतात. इथे मात्र हा चेंडू थोडंसं खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सेफ्ट हँड, एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. चांगलं क्षेत्ररक्षण वर्ल्ड संघाकडनं पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना मानकोली वर्सेस गोरसई. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायची आहे. टॉस साठी या, मानकोली आणि गोरसई संघ आपण टॉस साठी या.
दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी यायचंय. गोलंदाजी मार्कवर कपिल पाटील गोलंदाजी करतात. एकेरी दुहेरीपेक्षा जास्त काही नाही. आता पण एकी चौकार किंवा षटकार कोण गावच्या फलंदाजाकडनं पाहायला मिळाला नाही. इथं मात्र अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला केलाय. लॉंगाचे क्षेत्ररक्षक येत आहेत, तो पण एकच धाव. दिनेश आणि महेश ही जोडी, दिनेश इनफॉर्म फलंदाज आहेत. अमर क्रीडा मंडळ म्हटलं तर मित्रांनो व्यायामशाला मोफत, अनेक वर्ष व्यायामशाला सर्व गावातील तरुण मुलांना, वृद्धांना ही व्यायामशाला मोफत ही सेवा. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिले. चेंडू जाईल, मस्तक पे दस्तक, फटक्यामध्ये एकदम धावा मिळतील अर्धा डझन. आणि नो बॉल साठी थर्ड अंपायर सुद्धा घेतलाय. बीमर आहे, नो बॉल. थर्ड अंपायरने घोषित केलंय बीमर नो बॉल. आणि 7 धावेने इथे मात्र धावसंख्या पुढे सरसवली आहे. 22. भादवड संघाचं शुभ आगमन झालंय. तसेच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हादजी नाईक साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम साहेब, आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. प्रल्हादजी नाईक साहेब, कारवली संघाचं सुद्धा सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. सन्माननीय लक्ष्मण नाईक साहेबांचं शुभ आगमन झालंय. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच ज्येष्ठ खेळाडू द्वारकनाथजी तरे साहेब, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. थोड्या वेळातच आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, फ्रीडचा चेंडू होता, जेल घेतलीये, सेलिब्रेशन आतमध्ये सुरू आहे. पण मात्र 2 धावा रोखू शकत नाही. क्षेत्ररक्षकाला माहितीच नाहीये की हा फ्रीड आहे. जेल घेतल्यानंतर जल्लोष जल्लोष आणि जल्लोष पाहायला मिळाला होता. धावसंख्या झाली ती 24. दुसरं षटक मार्गस्थ असताना आता सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल आपल्याला पाहायला मिळते ती चेरोबा कोण संघाची. कपिल पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. फलंदाज दिनेश साठी. इथे मात्र अजून एक तडाखा, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. धावसंख्या 6 ने पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 30. खरपूस समाचार. अमर क्रीडा मंडळ म्हटलं तर व्यायामशाला, मोफत व्यायामशाला संपूर्ण कासनेकरांसाठी यांनी उपलब्ध करून दिली. संदीपजी माळी आणि आदरणीय राहुलजी माळी साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम. व्यायामशाला, मोफत व्यायामशालाचे उपक्रम, तसेच क्रिकेट सामने, रक्तदान शिबिर, कबड्डीचे सामने अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून बरोबर आयोजन करण्यात येते. तसेच गरजूंना आर्थिक मदत, मेडिकल कॅम्प, शैक्षणिक साहित्य वाटप, अनेक उपक्रम आपण पाहिलेत. विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचं अभिनंदन करून कोरोना काळामध्ये खूप सारी मदत, मग सॅनिटायझर असेल, मास्क असतील, विटॅमिन सी, मल्टीविटॅमिन, हे सर्व वाटपाचा कार्यक्रम, एक चांगला उपक्रम अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून झालं. राष्ट्रपती आपल्याच गावाला राष्ट्रपती पुरस्कार 2009-10 स्वच्छता राष्ट्रपती पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार 2008-9 साली आम्हाला प्राप्त झालं. नंतर 2011 साली अण्णाभाऊ साठे पुरस्कार, आणि 2012 मध्ये आपल्याला पाहिलं तर कासने गावाला स्वच्छता अभियान पुरस्कार प्राप्त झाला. याच्यामध्ये सर्वांमध्ये जर आपण पाहिलं तर अमर क्रीडा मंडळाचा एक सिंहाचा वाटा आहे. आणि नेहमीच अमर क्रीडा मंडळ गावाच्या विकासासाठी, गावात शांतता, एकात्मता राखण्याचं काम करत असतो. गावामध्ये
हर्ष गगे वेलकम. गोलंदाज सज्ज होत आहेत. अजय भामरे इथे मात्र उडवलाय आणि क्षेत्ररक्षक झेपावलाय. थोडस आमच्या कॅमेरामॅनला सलामी दिली या चेंडूने. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जातोय सीमा पार, आर पार, चौकार. धन्यवाद. ज्यांचं आगमन झालंय आमच्या कासने गावचे प्रतिष्ठित नागरिक, प्रथम नागरिक, युवा सरपंच आदरणीय अजयजी काटाल साहेबांचं शुभ आगमन झालंय. अजयजी आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. युवा सरपंच आहेत आणि पदवीधर युवा सरपंच आहेत. अजयजी घाटाल साहेब आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. अजयजी घाटाल साहेब 19व्या वर्षी सरपंच पदी ते 21व्या वर्षी माफ करा आणि अतिशय युवा सरपंच आहेत आपल्या विभागातील. आणि इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये अमर यांनी झेल घेतलाय आणि नानूजी सुतार यांच्याकडनं आयवा झेल साठी पारितोषिक 111 रुपयाचं संख्या झपाट्याने वाढली आहे. धावसंख्या धाव फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते ती 40. इथे मात्र हा चेंडू खेळले एक धाव तर पूर्ण करतील. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. आणि खास करून नानूजी सुतार यांनी आज आयवा जेल साठी 111 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय. आपले शुभ हस्ते अमर भोईर यांना आपण देणार आहोतच. धन्यवाद. नानूजी सुतार साहेब यांच्याकडनं पारितोषिक आहे. कुठेही जेल घ्या 111 रुपये. आणि भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं आयवा जेल साठी ऑफ साईड मॉडेल यांच्या बाहेर 511 रुपये प्रत्येक जेलसाठी. आणि इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेपावत आहेत. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. मोठा मासा गळाला. कोण सांगायचा दिनेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. आयवा जेलसाठी पारितोषिक आहे. भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं ऑफसाईड बाउंड्रीच्या बाहेर 511 आणि लेग साईड बाउंड्रीच्या बाहेर आत्तापासनं 211. आणि नानूजी सुतार यांच्याकडनं मैदानाच्या बाहेर आयवा जेलसाठी कोणत्याही ठिकाणी आपण जेल घेतात 111 रुपयाचं पारितोषिक नानूजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून मिळेल. आपण पाहू शकता योगेश दलवी त्यांच्या अगदी बाजूने म्हणजे रोहित शेलार उपस्थित आहेत आणि आनंद सुद्धा घेत आहेत आणि संधी सुद्धा मिळणार आहे जेल घेण्याची. योगेश यांना माहिती आहे आणि योगेश गावातील सर्वोत्कृष्ट जेलपट्टू आहेत. इथे मात्र अजून एक तडाखा 6 धावा. काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकारांचा पाऊस. चेरोवा कोण संघाकडनं. चाळीस 47 धावा धाव फलकावर. काय फटकेबाजी सुरू आहे. आता इतर मात्र उजव्या इटीच्या खूप बाहेरच्या रोखा चेंडू पंचांनी दंडित केले. गोलंदाज अजय भामरेला. निशांत इथे मात्र अजून एक प्रहार केलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक धाव तर पूर्ण होईल आणि एका धावेवर समाधान सुद्धा. धावसंख्या झाली ती या एक धावेने 49. तिसरं षटक मार्गस्थ असताना अजय भामरे थोडासा मागणा ठरतोय. थांबा थांबा जरा 1 सेकंड थांबायचंय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, यानंतर एक सिंगल, एक नो बॉल होता. नो बॉल होता. एक चेंडू शिल्लक आहे. बरोबर. थोडीशी आमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या आता इथे मात्र 50 वर पोहोचली आहे. इथे मात्र अजून एक तडाखा आणि षटकार.
सामना आहे जय बजरंग गोरसई. नक्कीच आपण पाहुण्यांचे शुभास्ते टॉस करत आहोत इथे. आमचे मित्र सचिन गुंदले आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये जुळताना हॅट्रिक आमदार ग्रामीण सम्राट आपला आमदार शांताराम मोरे यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स आपण बघतोय. गुरुदत्त क्रीडा मंडळ मानकोली वर्सेस जय बजरंग गोरसई हा सामना. मी आमच्या सोबत सन्माननीय माली साहेब आहेत, तसेच अजयजी घाटाल साहेब आहेत. मी माली साहेबांना नाणेफेकी करतील. हेड आणि टेल कोण बोलतोय? मानकोली संघाचा कॉल आहे. टेल म्हणणं आहे आणि आलं हेड. नाणेफेकी जिंकली आहे ती जय बजरंग गोरसे संघाने. मान्यवरांना विनंती करेल की दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा आपण आसनास्त व्हायचंय. नाणेफेकी जिंकली आहे गोरसे संघ. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. किती धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न असेल मानकोली संघाला? बघू आता. असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत की ज्यांच्याकडनं ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्या सर्वात जास्त अपेक्षा आहेत? गोरसई म्हटलं तर क्रिकेटचं माहेरघर आहे. आता 40+ क्रिकेट संघटनेमध्ये जर आपण पाहिलं तर आपला संघ एक मजबूत संघ आहे. तर अशा कुठल्या गोलंदाजाकडनं ॲज अ कॅप्टन म्हणून सर्वाधिक अपेक्षा असेल? आहे देवराज आहे, विनोद आहे, मी स्वतः आहे. निश्चितच नाणेफेकी जिंकली असती तर मानकुली संघाचा निर्णय काय असता? बॅटिंगच. आता आपण सुद्धा आपल्याला फलंदाजीच करायची. या मैदानावर अनेक धावांचा पाऊस होता. मागील सामन्यामध्ये 18 चेंडूमध्ये आपण 56 धावा पाहिल्यात. तर किती धावांपर्यंत जायचा प्रयत्न असेल ही फलंदाजी पाहिल्यावर? कमीत कमी 50+. 50हून अधिक धावा जमा करणारे असे कुठले फलंदाज असतील की ज्यांच्याकडनं आपल्या सर्वात जास्त अपेक्षा असेल ॲज अ कॅप्टन म्हणून? संदीप माली, सुनील माली, संदीप ज्युनियर, स्वतः मी. निश्चितच 50हून अधिक धावा जमा होतील अशा शुभेच्छा तर देतोच. पण मात्र या संपूर्ण अमर क्रीडा मंडळ आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषकाच्या नियोजनाबद्दल काय म्हणाल? अतिशय सुंदर आयोजन आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळण्यासाठी चान्स दिली. तसेच मी भगवान भोईर साहेब आणि ऑल कासनी टीमचे आभार मानतो. धन्यवाद. नाणेफेकी जिंकली आहे जय बजरंग गोरसई संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले गुरुदत्त क्रीडा मंडळ मानकोली संघाला. O2 कॉमेंट्री बॉक्स संदेश पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. शिलूम आता वर्ल्ड टीम संघाने खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे असं आयोजकांच्या सूचना आहेत. प्लीज कॅप्टन आपण आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. फायनलचा दिवस आहे. अगदी महागडे षटक राहिले. अल्पेश सुरुवात 9 धावाने केली होती. प्रमोद भुईर यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आपण एक स्वागत सन्मान करूया व्यासपीठावर. मित्रांनो, नेहमी अमर स्पोर्ट कासने टीम जेव्हा जेव्हा मानकुलीच्या मैदानावर खेळण्यासाठी जात असतो तेव्हा एंट्री नक्कीच प्रेमनाथ माळी साहेब त्यांची करत असतात आणि आज त्यांची इथे उपस्थिती झालेली आहे. वेल काढून या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. मी विनंती करतोय सचिन गोंदले यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. प्रेमनाथ माळी आमच्यावर देखील त्यांचा नेहमी प्रेम चांगला असतो आणि आज त्यांची इथे खऱ्या अर्थाने उपस्थिती झालेली आहे. स्वागत आणि सन्मान प्रेमनाथ माळी साहेबांचा इथे व्यासपीठावर केला जात आहे. धन्यवाद. चला आपण मॅच कडे बोलूया. आपण फार मोठं आव्हान आहे.
अब तक 56 बनवले आणि 57चं टार्गेट ठेवलेलं आहे. सन्माननीय प्रल्हादजी नाईक साहेबांची उपस्थिती इथे पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण पोटीप्लेस संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, तसेच संदीप माळी यांची देखील उपस्थिती झालेली आहे, ते देखील सदस्य आहेत. त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके राहुलभाई माली नामी कापी आहे. मोठी स्पर्धा संपन्न झाली होती मानकुली टीम संघाची. आज आपण आहोत कासने गावामध्ये. अमरस्पोर्ट कासने टीम संघाची एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. अगदी 8 मॅन ऑफ द मॅच प्रल्हाद नाईक आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावर. अगदी मॅन ऑफ द मॅच जो बनेल त्याच्यासाठी तर भरपूर चांगलं आहे. गिफ्ट आहेत, पेस्ट्री आहे, कुछ मिठा हो जाए, कोल्ड ड्रिंक्स आहे, गिफ्ट हॅम्पर आहेत आणि सर्व सामान असं म्हटलं तर गिफ्ट जेव्हा आपण घरी घेऊन जातो तेव्हा त्याच्यासाठी एक बॅग आहे. चला मॅच ऑन. 57 धावांचं लक्ष आहे. दम आहे टीम शेलूमाता वर्ल्ड संघाकडे, कारण की 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये आलेले आहेत. संजय पाटील आणि स्ट्रायकिंगला पाहतो आपण मंगेश भोईर, ज्यांच्या नावी या चालू अंगामध्ये एक मोठा रेकॉर्ड आहे. 93 धावांची भागीदारी, पार्टनरशिप या 2 खेळाडूंच्या नावी आहे. नोट आउट राहिले होते आई गावदेवी पिंपलगडच्या स्पर्धेमध्ये. चला मॅच ऑन. खेळाला सुरुवात. एकता मिजल, प्रशांत मात्रे गोलंदाज आपली तयारी करताना. आज बॅटिंग मध्ये काही जास्त करू शकले नाही, मात्र आता गोलंदाजीची जिम्मेदारी आहे. सुरुवात. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला, खोदून काढल्या चेंडूला. मिडलला शतरक्षक पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल धाव बनवली जाते. संघाचं खातं खोलताना मंगेश भोईरला पण पाहतोय, एक धाव स्कोर कार्डवर जोडली आहे. आज संजय पाटील टीमचे कॅप्टन, जिम्मेदारी भरपूर आहे कंद्यावर, मोठे फटके खेळावेच लागतात. सुरुवात 1 धावने झालेली आहे. शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवला होता, मनसुबा जो होता ऑन साईड टार्गेट, मात्र चेंडू बाउन्स झाला हलकासा आणि सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमीत कमी चेंडू आहेत. 3 षटकांचा मॅच होता आणि त्याच्यामध्ये आता राहिलेले 16 चेंडू. अल्पेश 16 चेंडूमध्ये 56 धावा बनवायचे. काम थोडंसं अवघड आहे, मात्र इम्पॉसिबल तर नाही आहे. क्रिकेट हे काही होऊ शकतो. प्रशांत मात्रे शॉर्ट बॉल पुन्हा एकदा, आणि काय घडलं नक्की. बॅटची एज अँड गॉन विकेट. थोडीशी चर्चा मैदानामध्ये होत आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे, मोठा दिवस, आनंदाचा दिवस आहे. 26 जानेवारी आहे आणि त्या निमित्ताने आजचा फायनलचा दिवस आहे. पहा, गावात जाणारा जो रस्ता आहे त्याला मोकळाच ठेवा आपण, कारण की गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यामध्ये आपण गाड्या पार्क करू नका. पार्किंगचे 2 ठिकाणे सचिन दादाने तसं सांगितलंच आहे, तर त्या ठिकाणी आपण ती पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तिथेच आपल्या गाड्या पार्क करायच्या आहेत, खास करून 4 व्हीलर्स. थोडीशी चर्चा झालेली आहे मैदानामध्ये. फलंदाज संजय पाटील थोडेसे निराश पावलाने देखील जात आहेत. प्रशांत मात्रेला मिळालेला विकेट आहे. प्रवीण आलाय 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या दिवसापासून अगदी चांगलं काम राहिलेलं आहे पंचांचं या स्पर्धेमध्ये. भाऊ पाटील आहेत, लारा सर आहेत, नक्कीच सुरेश घरस सर. आपण पाहतो की आजपासून ओली या ठिकाणी स्पर्धा सुरू झालेली आहे. अल्पेश गायकवाड नेहमी उल्लेख करत असतात भाऊ पाटील यांचा ॲज अ बेस्ट अंपायर. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा. 3ही चेंडू खराब टाकले होते, मात्र त्याच्यावर धावा आलेला नाहीयेत. ऑलरेडी 2 चेंडू अगदी चांगले डॉट करण्यात आलेले आहेत, त्याच्यावर विकेट देखील मिळाला. फक्त एकच धाव मिळाली आहे धावफलकावर आतापर्यंत. क्रिकेटचा सर्वात चांगला चेंडू म्हणजे यॉर्कर चेंडू, त्याच्यावर आपण षटकार तर कमीच पाहायला मिळतात. प्रशांत पुन्हा एकदा जागेवरून लॉप करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय.
की मैदानामध्ये असं वाटतं की विकेट किपर आणि गोलंदाजच खेळतोय. बॅटचं स्विंग इथे पाहायला मिळत नाहीये. फुटवर्क साथ देत नाहीये फलंदाजाला. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षक आहे महेशभाई नाईक चेंडूला फील्ड करतो. तोपर्यंत एक 2 धावा इथे पूर्ण केल्यात, मात्र मला धावच घेतली नाही असं वाटतोय. अल्पेश गायकवाड माहिती पुरवताना. आता अल्पेश इक्वेशन असं आहे की 12 चेंडू आणि 56 धावा बनवायचे आहेत. भिवंडीमध्ये प्रथमतः 52 धावा झाल्या होत्या, त्या BPL मध्ये झाल्या होत्या. अल्ताफ बाली यांचा शो झाला होता, त्याच्यामध्ये झाल्या होत्या. रेकॉर्ड बनेल काच? आणि असे रेकॉर्ड नावी भरपूर आहेत मंगेश भोईर यांच्या. आज त्या रेकॉर्डची देखील परीक्षा असेल, प्रयत्न करावे लागतील. आणि गोलंदाज कोण लावलं पहा, दिनेश भोईर. एक से बढ़कर एक खेळाडू. अगदी 1 महिना आराम केलाय गावदेवी स्पोर्ट्स भादवड टीम संघाने आणि एंट्री अशी केलेली आहे, येणाऱ्या संघांवर देखील दबाव आहे. पहिली स्पर्धा खेळलं या चालू अंगामध्ये आरामानंतर आणि त्यानंतर ट्रॉफी जिंकली, असा खेळ आहे. एका बाजूला नंबर 1 वर आहे चिरोबा कोण. आज दिवसभरामध्ये सुंदर असा हा स्ट्रोक व्ही शेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचताय तिथे. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता मनोरंजन कसं होईल, प्रेक्षकांचं चौकार षटकार कसे येतील, प्रेक्षक देखील आतुरता करतायत. आणि ज्या प्रकारचा पारितोषिक लावलाय ऑफ साईडला 511 रुपये, ऑफ साईडला षटकार येतील का, ऑन साईडला तर 211 रुपये आहेत नानू सुतार यांचे. भगवान शेठ भोईर यांनी जे पारितोषिक लावलं ऑफ साईडला लावलेलं आहे. 211 दोन्ही साईडला आहेत, काय हरकत नाहीये. आता इथं फसला गेलाय आणि आता चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, सेफ लँडिंग होते आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करण्याची संधी आहे मंगेश भोईर यांना. नाही मग प्रवीण म्हणतोय की तिसरा धाव झाला असता, मात्र 2च धावा इथे मिळतील. थोडीशी घाई करा आपण, स्पीडअप करा आपण. 9 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. मंगेश भोईर खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. चांगला स्ट्रोक, समोर ड्राईव्ह केलाय, कडक फटका पाहतोय आपण. आता त्याच्यावर देखील चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. आज कॅप्टन 1 साइड हिरो पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. देवेन मुकादम बॅटिंग असो किंवा गोलंदाजी असो, फिल्डिंग असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ, सक्सेस कॅप्टन आहेत. कारण की नंबर 1 टीमला क्रमांक 1 वर आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि कमिंग अप गोवा ट्रिप. तिसऱ्या धावामध्ये आवड झालेला आहे. वरुण पाटील साहेबांच्या माध्यमातून ती ट्रिप जाहीर झालेली आहे चिरोबा कोण संघासाठी. 5वी ट्रॉफी त्यांनी सांगितली होती, मात्र त्यांनी अगोदर सांगितलं 4 ट्रॉफी आपल्यासाठी बस झाल्या. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावर जोरदार अपील केली जाते विकेट किपरच्या माध्यमातून. डॉट चेंडू. रुपेश मडवी आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. धावांचा दुष्काळ सध्या तरी शेलूमाता वल संघावर. एक मात्र गोलंदाज सोडला ना प्रमोद भोईर, तर त्यांनी फक्त 9 धावा दिल्या, 1 विकेट घेतला. त्यानंतर कपिल पाटीलने 21 धावा केल्या. आणि आज असंही 26 जानेवारी आहे तर अजय भांबरेने 26 धावा खर्च केल्या, म्हणून ही धावसंख्या इथे उभारली गेली आहे. फुलटा चेंडू आणि ऑफसाईडला हा मोठा फटका पाहतोय आपण. आणि आणि क्या बात आहे, ऐवाजेल पकडली गेली आहे. या आपण नानू सुतार यांच्याकडून तुम्हाला 211 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. क्या बात आहे, म्हणजे 333 रुपयाचा पारितोषिक तुम्हाला मिळेल. भगवान शेठ भोईर यांचे 211 आहेत, नानू सुतार यांचे 111 आहेत. नानू सुतार आज मला वाटतं पडगावरून जाऊन आलेत.
अजून एक मोठा फटका, मात्र त्याच्यावर आलेला हा विकेट पाहतोय आपण. जाता जाता एक षटकार प्रेक्षकांना मनोरंजन करून दिला आणि खास करून मंगेश भोईर यांनी एखाद्या गरजूला ज्याने ऐवजेल पकडलेले आहे त्याला बक्षीस मिळवून दिलं असंच आपण म्हणू शकतो. आता या आपण आज 26 जानेवारी आहे, त्या निमित्ताने आपण मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहात. अमर क्रीडा मंडळ कासने, अमर स्पोर्ट कासनेच्या माध्यमातून आता धाबा झालेल्या आहेत. धावपलकर त्या 13 धाबा आहेत, फक्त 57 धाबा बनवायचे आहेत. आकाश क्या बात आहे. आकाश सकाळपासून इथेशी व्यासपीठावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता. संपूर्ण ट्रॉफी वगैरे त्यांनीच लावलेले आहेत आणि त्यानेच हा पारितोषिक पटकवलेला. क्या बात आहे आकाश. आजची संध्याकाळ नक्कीच चांगली जोरदार असेल. नाही आता बंद आहे ना, कारण की आजचा दिवसच मोठा आहे. तर षटक समाप्त झालेले, 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 6 चेंडूमध्ये अल्पेश सांगत आहे की 44 धावा अजूनही बनवायचे आणि गोलंदाज झालेला आहे गणेश. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले. मैदानाच्या आतमध्ये चेंडू थांबला जात आहे. यतीन होते तिथे, त्यांचं मन होतं की जाऊ दे चौकार, पण बॅट न आले की बॅट न आलं. यस, बॅट कडू दे आणि एकच धाव घेतली गेली आहे. आज यतीनला देखील 11 मध्ये स्थान मिळालेलं आहे. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. अल्पेश जे मागच्या षटकामध्ये, मागच्या डावामध्ये 2 षटक जे राहिले होते, तब्बल 47 धावा आल्या होत्या 12 चेंडूमध्ये. तिथूनच मॅच सुरू झाली होती. अजय भामरे, कपिल पाटील चर्चेचा विषय बनला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे मैदानामध्ये. नंबर 1 टीमचा नंबर 1 परफॉर्मन्स या मॅच मध्ये पाहायला मिळाला. दबदबा कायम ठेवला या मॅच मध्ये आणि यावर्षी असंही सुरुवात चांगली झालेली आहे शिलमाता वर्ल्ड संघाची. मात्र कुठेतरी काहीतरी कम पडतोय, याच्यावर चर्चा करणं फार महत्वाचं आहे, कारण की फिल्डिंग फार इम्पॉर्टंट असतं. पुन्हा एकदा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. पाच षटकार, एक चौकार आला होता पहिल्या डावामध्ये. उलटफेर करणं फार महत्वाचं होतं. एक षटकार मंगेश भोईर यांच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळालं प्रेक्षकांना. मात्र येणाऱ्या 2 चेंडूमध्ये मनोरंजन होईल का रुपेच्या माध्यमातून, प्रयत्न तेच होते. मात्र पुन्हा एकदा टॉस चेंडू टाकला गेलाय आणि त्याच्यावर आलेला हा डॉट चेंडू पाहतोय आपण. यानंतर जय बजरंग घोडसे टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट श्री गुरुदत्त मानकोली टीम. एक कडक मॅच पाहायला मिळेल. कॅप्टन जय बजरंग घोडसे संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चेंडू हवेमध्ये आणि त्याच्यावर आलेला हा विकेट आहे. तर अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे चेरोबा कोण संघाने. त्या संघाचं करूया आपण अभिनंदन. हडलक टीम, आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष मंगेश भोईर हडलक, कॅप्टन संजय पाटील हडलक, सर्व टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन करू. आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत. स्वागत देखील, सन्मान देखील होणार आहेत या व्यासपीठावर. आणि शतरक्षण आम्ही आवाज येईल जय बजरंग घोडसे टीम संघाला की आपण मॅच सुरू ठेवायची आहे. जेव्हा सन्मान होतील कोणत्या प्रकारचा ब्रेक घेऊ नका. वेळ फार कमी आहे. फायनलचा दिवस आहे. 9 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत.